होतो त्याच्याकरता आपला माणूस पाहिजे. तुमची भूमिका आहे. बघूया आता कसं कसं घडतंय. युनुसबाई म्हणजे तलवार कुठली घ्यायची, तलवारी किती निघतात युनुसबाई ती पहिलं बघू द्या. 2 निघतात का 4 निघतात का 6 निघतात. कुठल्या तलवारीला जास्त धार आहे युनुसबाई. उगा मोंड तलवारी घेऊन काय ती तलवारी निघतात बघू तर द्या. कुठल्या तलवारीला धार आहे काय आहे. पण नुसतं मला आमदारकीचा नाद असून उपयोग काही युनुसबाई. तुम्ही सकाळी 7ला जाणार दुकानी, 11 वाजता गल्ला करून येणार, 12 वाजता घरी आले की भाभी म्हणणार बैठो खाने के लिए, खाना हो गया बिरयानी खाई. दोपहर की दो घंटे की वापसी, 4 बजे फ्रेश होने का, 6 बजे फिर पंढरपूर. त्यामुळं युनुसबाई वाट लावणं सोपं आहे, भेटवणं सोपं आहे कार्यकर्त्याला. पुढं इजत नाही मग. त्यामुळं पहिलं दुकान धंदा उद्योग 2 महिने ही मानसिकता पाहिजे. ती करत असताना आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही जिवंत राहिला तर आम्ही जिवंत. त्यामुळे तुम्हाला माझ्यावर सोडून मी काय कोणाच्या पाठीमागे जाणारा माणूस नाही. मी तुम्हाला सांगतो चूक झालेली आहे आमची. त्याबद्दल सगळ्या मंगळकराची माफी मागतो. पुन्हा तुम्हाला कोणातरी दावणीला जाऊन वैरण खा म्हणून सांगणार नाही मित्रांना. आपल्यात हिंमत आहे. आपलं चित्राला आपण सांभाळायचं, वैरण घालायचे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमची व्यवस्थित नियोजन करा. कालपासून याद्या प्रसिद्ध झालेले, त्याच्या याद्या मतदारांच्या काही गावांमधून बोगस मतं वाढवायचं काम सुरू आहे. हे आमदारकी म्हणून नाही. उद्या तुम्हाला ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. एकदा मतं वाढली तर पुन्हा मतं कमी करता येत नाही. सचिन 15 तारीख शेवट आहे. वाढलेली मतं तपासून घ्या. गावात नसलेली मतं, आता इथंच काल बघितलं मी कर्जाळ कात्रामध्ये 300 मतं वाढवली. तिथे रहिवासी नाहीत, काय नाही. बाहेर ना आले, ऊस तोडणी कामगार आहे. पण आशाची मतं वाढली त्या गावामध्ये. राजकारण करतोय आपण, तेव्हा तुम्ही कार्यकर्ता म्हणून जागरूक राहावा. गावातले नवीन वोटर आहेत ते नवीन वोटर वाढवले पाहिजेत. त्याच्याकरता आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. कारण आता हातात तुमच्या 8-10 दिवसच आहे. एकदा का 20 तारखेला यादी पक्की झाली त्याच्यानंतर ब्रह्मदेव आला तरी सुद्धा आपल्याला एकही नाव कमी करता येत नाही किंवा वाढवता येत नाही. आणि मग आपले बघतो आपण ग्रामपंचायतीला 4 मतानं, 5 मतानं, 10 मतानं अशा परिस्थितीमध्ये जागा जातात. तेव्हा आपली ही संघटना आहे टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत निश्चितपणे त्या भावनांचा विचार आमचे सगळे सहकारी करतील. मी काही एकटा या संघटनेचा कुणी मालक नाही. आपण सगळेजण आहोत. प्रमुख नेते मंडळी आहेत, ते बसतील. त्यातून काय योग्य मार्ग काढायचा त्याचं नियोजन भविष्य काळामध्ये आपण करू. पण आजपासून तुम्हाला सगळ्यांना आपण इलेक्शन मोडमध्ये आता जाऊन आजपासून मग इलेक्शन सुरू झालेल्या भूमिकेतनं आपल्याला या ठिकाणी काम करायचं, ते काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय